एक उदाहरण सांगतो. म्हणजे भगवंत मदत करत असतो, पण आपण कसं त्याच्या पाठीमागे लक्षात येत नाही. एक शेतकरी असतो एका गावामध्ये आणि कायम दरवर्षी त्याचं शेती करायचा, त्यांनी पेरलं की पाऊसच पडायचा नाही. आणि कधी शेत उगवलं तर इतका पाऊस पडायचा की ते शेत वाहून जायचं. म्हणजे त्याच्या हातीच काही लागायचं नाही. जीवनामध्ये अनंत अडचणी, अनंत कटकटी, दुःख 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 याच्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनात काही नसतं. आणि रोज तो परमेश्वराला नावं ठेवायचा की काय दिलंस तुम्हाला, काय जीवन आहे, काहीच नाही दिलंस मला. की प्रामाणिकपणे जमीन कसतो आहे आणि तू दुष्काळ दिलास, आणि आज जर पीक आलं तर तू ओला दुष्काळ दिलास. माझं काय पाप आहे? मुलं नीट नाहीत, मुलांना खायला घालू शकत नाही, त्यामुळे मुलं दुसऱ्याच्या दारात जाऊन खातात. बायकोकडं काही बघू शकत नाही, तिला काही गोष्टी दागदागिने मी देऊ शकत नाही, माझ्याकडेच काही नाही. आणि रोज काही ना काहीतरी कारणाने काढून तो परमेश्वराला नाव ठेवत होता. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, मला त्याच्यापेक्षा तू मारून टाक, इतका हतबल झालेला. आणि एक दिवस असाच परमेश्वराला हा तारीख देतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला संधी मिळते, तसं हा परमेश्वर तारीख की तू एक 7 दिवसात जर माझा कायापालट केला नाहीस तर मी 7व्या दिवशी जीव देईन. आणि मी जीव दिला तर माझी मुलं बाळं उघड्यावर पडतील आणि ह्याला जबाबदार तू असशील, असं परमेश्वराला जाऊन म्हणतो त्या शेतामध्ये आकाशाकडे बघून. असं म्हणून येत असतो आणि एक त्याला संत म्हणू किंवा संन्यासी म्हणू भेटतो. आणि तो संन्यासी त्याला म्हणतो की काय रे, आकाशाकडे बघून काय म्हणतोयस, काय करतोयस? तो म्हणतो तुम्ही काय करणार, परमेश्वर जिथं काही करू शकणार नाही, तुम्ही काय करणार? तो म्हणतो तू सांग तर खरं, कदाचित तुझी काही मी मदत करू शकेन. तो म्हणतो मी इतका कंटाळलेलो आहे, परमेश्वरांनी माझ्यावरती पूर्ण अन्याय केलेला आहे. तो सगळ्यांचं घर भरतो, सगळ्यांच्याकडे बघतो, पण माझ्याकडे काही बघत नाही, माझं नीट काही करत नाही. मी काम नीट करतो, कष्ट नीट करत असतो, कोणाला फसवत नाही, काही करत नाही, पण तरी माझ्या नशिबी उपेक्षा काय? मी कशातच यशस्वी होऊ शकत नाही, होत नाहीये, दिसतंय. म्हणून आज परमेश्वराला सांगितलं की 7 दिवसाचा अवधी देतो, अन्यथा मी स्वतःचा देह हा तुला अर्पण करील, आत्महत्या करील. तो जो मनुष्य असतो तो त्याला सांगतो की तू काही काळजी करू नकोस, तू एक काम कर. म्हणून तो स्वतःच्या झोळीत हात घालतो आणि एक फळ त्या माणसाच्या हातात देतो. त्याला सांगतो की तू एक घरी जा आणि हे फळ खा, फक्त सावध राहा. तो घरी येतो, तो म्हणतो चला, देवानी काही केलं नाही, कदाचित काहीतरी 7 दिवसाचा अवधी आहे, काहीतरी करून बघू आपण. फुकट फळ मिळालेलं आहे, तोडायलाही लागलं नाही, खायला काय. घरात येतो आणि बघतो तर विचित्र फळ असतं, ते हातात घेतं तेव्हाच त्याला कळते काहीतरी विचित्र फळ आहे. आणि त्याला आठवतं त्या संन्यासाने सांगितलेलं असतं की लक्ष ठेव, सावधान राहा. आणि तो ते फळ खातो, पहिला घास खातो आणि त्याला त्याचं तोंड इतकं वाकडं होतं, कारण इतकं ते आंबट असतं, तुरट असतं. आणि तो त्या संन्यासाला मनामध्ये अपशब्द उच्चारतो की काय दिलं, आधीच भगवंतानी फसवलं, नियतीने फसवलं, तुम्ही सगळे एकाच माळ्यातले मणी, आता तूही मला फसवलं ते घाणेरडं फळ देऊन. तो घेतो, बाहेर येतो आणि बाहेरच्या अंगणामधल्या विहिरीमध्ये फेकून देतो. म्हणतो काय घाण सगळं त्याच्यामध्ये दिलं, आधीच तेवढंच तोंड चांगलं होतं ते सुद्धा खराब करून टाकलं. जसा दिवस जातो, दुसऱ्या दिवशी परत बाहेर पडतो, परत तो संन्यासी समोर येतो आणि त्याला सांगतो काय केलं, काल फसवलं तुम्ही मला, काय घाणेरडं खायला दिलं होतं, माझं तोंड सगळं खराब झालं, आजही खराब आहे अजून. तो म्हणतो बरं काळजी करू नकोस, अजून एक झोळीत हात घालतो, म्हणतो हे फळ घे. तसंच फळ असतं दिसायला. तो संन्यासी म्हणतो हे घे फळ, सावधान राहा आणि सावधगिरीने राहा. तो ते फळ हातात घेतो, म्हणतो ह्याच्यात काय वैताग आहे, ह्या माणसाने दिलं, ह्याला कळत नाही, आधीच तोंड वाईट, अजून तुम्ही माझी चेष्टा करताय का? पण म्हणतो ठीक आहे जाऊ दे. तो घेऊन येतो, घरात येतो, तो म्हणतो आता खावं का, काही वेगळं असेल. पण त्याच्या मनात संशय, हे कालचंच घाणेरडं आहे, तसंच दिसतंय, याच्यामध्ये काही वेगळं असेल असं काही वाटत नाही. म्हणून तो दरवाजाच्या बाहेर येतो, फेकायला लागतो. तो शेजारचा मनुष्य म्हणतो की अरे काय करतो, शेजारचाही मनुष्य गरीब असतो. तो म्हणतो काही नाही, हे फळ एकाने दिलंय मला आणि ते मी फेकून देतोय, मला नकोय. शेजारचा मनुष्य बघतो फळ ते थोडंसं वेगळं दिसतंय. तो म्हणतो तू फेकणारच आहेस ना, काम कर मला दे, मी खातो. तो म्हणतो तू कशाला खातो, ते इतकं घाणेरडं चवीनी आहे.
तर तू काही खाऊ नकोस ते, तू कशाला उगाच तुझं तोंड खराब करून घेतोय. तो म्हणतो नाही, तू टाकणारच आहेस ना, तर मला दिल्यावर तू टाकलंय असंच समज. म्हणतो ठीक आहे, चला जाऊ दे, आपलं तेवढंच बाहेर जाऊन टाकणं वाचतंय म्हणून तर त्या माणसाला फळ देऊन टाकतो. तिसरा दिवस येतो, परत तो म्हातारा त्याला भेटतो, संन्यासी भेटतो. तो म्हणतो काय रे, कसा आहेस? म्हणतो काही नाही, काय ते फळ देऊन टाकलं म्हणले. तर संन्यासी फक्त हसतो, परत झोळीत घालतो, त्याला एक फळ देतो, तसंच फळ. तो म्हणतो काय करू हे घेऊन? कालचं शेजारच्याला देऊन टाकलं, हे घेऊन काय करू? तो म्हणतो तू हे घे, घरी जाऊन खा आणि सावधानतेने खा, सावध राहा. तो म्हणतो संन्यासी मूर्ख झालाय, जग मूर्ख झालंय. म्हणतो ठीक आहे, घेऊन जाऊ, घ्यायला काय, फुकट मिळत आहे, ह्याच्यातनं काही प्राप्त होणार नाही मला माहिती आहे, म्हणून तो घेतो आणि परत त्या शेजारच्या माणसाकडे जातो. बघ मला आज परत फळ मिळालंय, तुला पाहिजे असेल तर देतो, अन्यथा मी फेकून देतो. तो म्हटलं नाही, तू दे मला, मी खातो. असं 6 दिवस होतं आणि 7वा दिवस येतो. आणि 7वा दिवस जेव्हा येतो तेव्हा हा माणूस म्हणतो की अरे, मी हा माणूस जो शेजारच्याला फळ देतोय, हा 6 दिवस झाले आता गायब आहे, दिसत नाहीये. म्हणून चौकशी करतो, तर तेव्हा त्याला कळतं की त्यांनी 5 दिवसामध्ये गावामध्ये नवीन घर घेतलेलं आहे आणि नवीन घर घेऊन नवीन जमीन पण खरेदी केलेली आहे. ह्याला आश्चर्य वाटतं. हा माझ्या बाजूला शेजारचा गरीब माणूस, ज्याच्याकडे 1 रुपया नाही, माझ्यापेक्षा अवस्था वाईट, मग हा श्रीमंत कसा झाला? आणि त्याला कळतं की ह्याला काहीतरी खजिना मिळालाय म्हणून हा श्रीमंत झाला. मग तो त्या माणसाला जाऊन सांगतो की तू श्रीमंत कसा झालास. त्याला विचारतो की तू कसं झालं, त्याचं कारण सांग. तो म्हणतो काही नाही, तू रोज मला फळ द्यायचा, त्याचं हे फळ आहे, एवढंच बोलतो तो. पण हा शेतकरी म्हणतो नाही, म्हणून गावातल्या सगळ्या सरपंचांना वगैरे सांगतो की नाही, ह्यांनी काहीतरी चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, त्याच्याशिवाय श्रीमंत होणं शक्यच नाही, याची चौकशी करा. त्या माणसाला बोलवलं जातं आणि विचारलं जातं काय रे, तू काय श्रीमंत कसा काय झालास, पैसे कुठनं आले? सरपंचाला म्हणतो मला माहित नाही, पण ह्यांनी कुठनं काय चोरून आणलं माहित नाही, पण ह्यांनी दिलेल्या दानामध्ये मी श्रीमंत झालो. तर हा शेतकरी म्हणतो मी काय तुला दान दिलं, मी तर काहीच दिलं नाही, मी तर तुला नको असलेलं फळ दिलं होतं. मग तो म्हणतो तुला ज्यांनी फळ दिलंय त्याला इथं बोलवा. मग त्या संन्याशाला गावामध्ये बोलवलं जातं. संन्यासी बघतो, त्याच्या गोष्टी लक्षात येतात आणि तो फक्त हसतो आणि तो त्या शेतकऱ्याला म्हणतो तू मूर्ख आहेस, मी तुला सांगितलं होतं, तुला फळ घेतल्यानंतर सावध राहा आणि सावधान राहा. त्या प्रत्येक फळाच्या आतमध्ये कडू खाल्ल्यानंतर एक हिरा लपवलेला होता आणि तू जे फळ त्या शेजारच्याला दिलंस त्यांनी ते फळ खाल्लं आणि त्याला कळलं की आतमध्ये हिरा आहे. आणि तू कधी चौकशी केली नाहीस की जे फळ कडू आहे तर हा शेजारचा व्यक्ती ते फळ कसं खातोय. तुझ्या मनामध्ये हा प्रश्नच कधी उत्पन्न झालेला नाही की मला कडू लागलेलं फळ ह्या मनुष्याला कडू लागलं का गोड लागलं. पण तो फळ तर मात्र अगदी रोज घेऊन जात होता आणि त्यांनी कधीही तुझ्याकडे तक्रार केली नाही. याच्यामध्ये मी तुला सांगितलं होतं तू सावध राहा म्हणून, पण तू गाफील राहिलास. आणि ते जेवढे हिरे होते हे त्याला मिळाले आणि त्या हिऱ्यांमुळे हा श्रीमंत झाला. ही गोष्ट झाली. पण ह्याच्यामधला शेतकरी कोण आहे? तर शेतकरी आपण आहोत. आपल्याला मिळणारं फळ हे कर्म आहे. आपलं कर्म आपल्याला रोज आपल्या झोळीत फळ घालत असतं. आपण सावध नसतो आणि आपण फक्त तक्रार करत असतो की मला भगवंतानी अमुक दिलं नाही, भगवंतानी ते दिलं नाही. आणि आपण ह्या पूर्णच्या पूर्ण घटनेला स्वतः जबाबदार होतो आणि आपल्या भाग्यातलं फळ हे दुसऱ्याच्या पदरात टाकतो. भगवंत अर्जुनाला तसं सांगतायत, मी प्रत्येक क्षणी देत असतो, पण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा जर संशयी नजरेने जर बघत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. प्रत्येक जीवाची स्वतःची बुद्धी आहे. या बुद्धीचा तो कधीच विचार करत नाही, म्हणून त्या अपयश त्याच्या पदरी येतं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.